प्रीमियम प्रोमध्ये सिनेमॅटिक ट्रान्झिशन बनवायचं का? आज आपण बघणार आहोत इंक फ्लॅश ट्रान्झिशन, तेही पूर्ण स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. ऑडोब प्रीमियम प्रो ओपन करून घ्यायचं आहे. ऑडोब प्रीमियम प्रो ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथे एस करायचं आहे. एस केल्यानंतर तुमचं व्हिडिओ ज्या पण फोल्डरमध्ये आहे त्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तुम्ही दोन्ही व्हिडिओ ॲड करू शकता, इंक फ्लॅश इफेक्टचं आणि हा ज्या व्हिडिओला इफेक्ट द्यायचा आहे तो व्हिडिओ. तर हा व्हिडिओ मी टाईमलाईनवर ॲड करून घेतो. याच्यासाठी 2 व्हिडिओ लागतात, पण मी या व्हिडिओचे 2 पार्ट करून घेतो. अशा प्रकारे मी याचे 2 पार्ट करून घेतले. 2 पार्ट करून घेतल्यानंतर आपल्याला इंक फ्लॅश इफेक्टचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. या इंक फ्लॅश इफेक्टचा व्हिडिओ तिसऱ्या टाईमलाईनवर आपण याला सोडून द्यायचं आहे. याला थोडं शॉर्ट करून घ्यायचं आहे. शॉर्ट केल्यानंतर याची स्पीड वाढते, व्हिडिओ लहान होत नाही. सेकंड व्हिडिओ आपण त्याच्या खाली ॲड करू. दुसरा व्हिडिओ त्याच्या खाली ॲड केल्यानंतर तुम्हाला इफेक्टवर क्लिक करायचं आहे. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं सर्च करायचं आहे ट्रॅक मॅट की सर्च करायचं आहे तुम्हाला. ट्रॅक मॅट की सर्च केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याला सेकंड व्हिडिओवर सोडून द्यायचं आहे. सेकंड व्हिडिओवर सोडल्यानंतर इथे तुम्हाला नन दिसेल. ननच्या याच्यात व्हिडिओ 3 करायचा आहे आणि सेकंडमध्ये मॅट लुमा करायचा आहे आणि इथे रिव्हर्स चेक करायचं आहे. रिव्हर्सवर चेक मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा, इंक फ्लॅश इफेक्ट तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण इंक फ्लॅश इफेक्टच्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर ओपॅसिटीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इफेक्ट कंट्रोलवर क्लिक करायचं आहे. इफेक्ट कंट्रोलवर क्लिक केल्यानंतर या लाईनला तुम्हाला एंडला आणायचं आहे. एंडला आणल्यानंतर तुम्हाला इथे 100 दिसेल, याला 0 करून द्यायचं आहे, जेणेकरून तुमचा इंक फ्लॅश इफेक्ट एकदम ॲक्युरेट दिसेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारचे व्हिडिओ आपण मराठीमध्ये घेऊन येणार आहोत आफ्टर इफेक्ट आणि ऑडोब प्रीमियम प्रोचे. काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता, मी त्याचं नक्कीच तुम्हाला उत्तर देईल.